राजहंस मॅडम नमस्कार. नमस्कार तुम्ही सर. आता घटनास्थळी भेट दिली, सगळं पाहिलंय. या कुटुंबाच्या भावना अतिशय वाईट आहे. दुर्दैवाने काही दुर्दैव. वेगळं घडलं नाही, सुदैवाने हे सगळे वाचले. अगदी अगदी. इथे काय काय उपाययोजना केली, तुम्ही काय आवाहन कराल? आपण आता जी घटना घडली आहे त्याचं समर्थन तर करणारच नाही. बिबट्यामुळे असं झालं हे तितकंच खरं आहे की बिबट्या घरात आला, कुत्र्याच्या पिल्लाच्या वासाने आला आणि तो आतमध्ये जाता जाता कुत्र्याच्या मागे पळता पळता चुकून घराच्या पडक्या बाजूंकडे आत घुसला आणि त्यांच्या घराच्या भिंतीच्या आतून आत पडला. तर त्यांनी घडलेला प्रसंग ताईंनी मला सांगितला की कसं घडला, काय झालं. याच्यामध्ये सुदैव हेच आहे की ह्यांनी सगळ्यांनी खूप चांगलं प्रसंगावधान दाखवलंय आणि तिघांचाही जीव त्याच्यामध्ये वाचलाय. कारण घर आतून लॉक होतं. जर चुकून त्यांना ते करता नसतं आलं तर कदाचित प्रसंग वेगळा घडू शकला असता. तर हे प्रसंगावधान जे दाखवले त्या सगळ्या कुटुंबियांनी ते खूप वाखाणण्याजोगं आहे. मी त्यांना एवढंच सांगेल की आता घराच्या आजूबाजूला खूप कचरा साठलेला आहे. त्याच्या वासाने वशाटाच्या वासाने बिबट्या आपल्याकडे येतोय किंवा ती पडकी भिंत झाली आहे. तर ह्याला आपण कसं काय करू शकतो किंवा आपलं घर कसं सुरक्षित ठेवू शकतो हे आपण थोडंसं बघितलं पाहिजे. आपल्या लेवलला पण काही जबाबदारी आपली पण असते, ती तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. बाकी वन विभाग आमच्या जेवढी मदत होती तुम्हाला सगळ्यांना, मेडिकल खर्च म्हणा, त्यांचा औषध उपचार किंवा त्याचा दवाखान्याचा पाहणं म्हणा, ही सगळी आमची टीम कालपासून इथे आहेत जागेवर. पिंजरा पण लावून झालेला आहे आमच्या जागेवरती. तर आपण योग्य ती उपाययोजना करू किंवा आता ह्या घराला सौरकुंपण द्यायचं तर कसं देता येईल. आम्ही मगाशी चर्चा करत होतो की इथे सौरकुंपण बसून होईल का वर्कआउट, की घर एकदाच नदीच्या कडेला आहे, तर बिबट्या परत येण्याचा चान्स आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं की घर सुरक्षित करणं आणि त्याला कुंपणाने सुरक्षित करता येईल का हे आम्ही आमच्या लेवलला चेक करतो. नागरिकांना हेच आव्हान आहे की आपल्या आसपास बिबट्या आहे तर नाही असं मी म्हणणार नाही किंवा त्याची जबाबदारी पण झटकणार नाही. वन विभाग आमच्या पद्धतीनं जनजागृती करतोय, लोकांपर्यंत पोचतोय, नवीन नवीन योजना आणतोय, त्यांना आम्ही सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतोय. तर आम्ही हे जे करतोय त्यामध्ये लोकांनी आम्हाला साथ द्यावी. त्यामध्ये आम्हाला अपेक्षा हीच आहे की जे प्रयत्न आम्ही करतोय त्यांना उभं द्यावा आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी वन विभागाला मदत करावी.